जय राम जय जय राम। श्री राम 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 जय राम जय जय राम। महाविष्णू संत श्रेष्ठ नाथवावा, गुरु अनुग्रहाने पावन झालेली वाणी, साधनेने शुद्ध झालेलं चित्त, भक्तिभाव तर रोम रोमामध्ये भिनून गेला। त्याचे एक गोड दर्शन आपल्याला या रामायणामध्ये असं नाही की त्यांनी ऐकलं आणि सांगितलं, असं नाही त्यांना कुणीतरी सांगितलं आणि त्यांनी ते पुन्हा सांगितलं, नाही, त्यांनी ते पाहिलं, त्यांनी ते बघितलं, प्रभूने त्यांच्यावर कृपा केली। देव बघण्याकरता सुद्धा डोळे लागतात, संत बघण्याकरता सुद्धा डोळे लागतात, नाही तर नाही दिसत। संतांच्या कार्याचं मूल्यमापन करण्याकरता सुद्धा आपल्याला ती दृष्टी लागते। कोणी असं म्हणतील, असं कुठे शक्य आहे, रामायण पुणे दिसलं का? ठीक आहे, आपले डोळे तितके जर चांगले नसतील तर कसं दिसणार? कुणाकडे नाथांचे डोळे आहेत? ज्याच्याजवळ नाथांचे डोळे आहेत त्याला रामायण दिसेल। जिच्यावर आयुष्य काढतो ती बायको आयुष्यभर ओळखता येत नाही। ज्या नवऱ्याच्या संगतीमध्ये संसार उभा केला तो कळत नाही, तर देवाचं चरित्र वर्णन करण्याची ताकद आणि सामर्थ्य कुठून यावं आमच्यात? त्याच्याकरता ती गोड दृष्टी लागते। आणि नाथांना असा प्रत्यक्ष चित्रपट दिसावा तसं रामायण दिसू लागलं। समोर बघावं आणि लिहावं असं घडत 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 ताटिकेचा वध झाला, मरीचाला पिसारा लागला, उडून गेला। ऋषी सभा प्रसन्न बैसले वर्णिती रघुकुळ टिळक, तव जनकाचे दोघे सेवक मंत्र कुंकुमाक घेऊन आले। विश्वामित्राचा यज्ञ जवळजवळ पूर्ण झाला। यज्ञ पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा वध झाला आणि त्यावेळेला सगळे गुणगान गात होते, काय रामचंद्र प्रभू, काय ताकद, काय सामर्थ्य, काय बाणाची ताकद, सगळे गुणगान गातायत, कोणी रूपाचं वर्णन करतायत। आणि एवढं करून यत्किंचित अहंकार नाही म्हणून तो राम, आणि 10 तोंड 20 हात असून अहंकार निर्माण झाला तरी तो रावण। रामाच्या ठिकाणी अनन्य भाव होता। अनन्य भाव असणं हेच रामपण। तर थोडस सरून घ्या पुढे, हा, तुम्ही सरून बसलेलाच आहात तरी पण जेवढं सरता येईल तेवढं। जे माणसं येत आहेत, जागा लहान आहे थोडीशी इकडच्या पेक्षा, जरा इकडे येऊन बसलं तरी चालेल उजव्या हाताला।
महिला मंडळी कोणी असेल उजव्या हाताला बसली तर चालेल, असं पुढे येऊन बसा, काही हरकत नाही, अगदी टोकापर्यंत आलं तरी चालेल. थोडस आजच्या दिवस आणि पुढचे 4 दिवस बाकी तुमची खुर्ची कोणी घेतलेली नाही. जागा सोडूच नका. अजून मधून बघत जा. तेव्हा विश्वामित्र निजागार्थ ऋषी मेळविले समस्त. स्वामीने तया समवेत या यज्ञार्था स्वयंवरा. यज्ञाच्या निमित्ताने सर्व ऋषीवरी एकत्र झाले होते, नाही का. एखाद्याला लग्नाचं आमंत्रण द्यायचं असेल आपल्या फडावर येणाऱ्या मंडळींना, तर मला वाटतं याच्या इतकी सोयीस्कर जागा दुसरी कोणची नाही. प्रत्येकाचं घर धोंडायचं, त्याचे पत्ते घ्यायचे बरं का, आणि तिथे जायचं. त्यापेक्षा आपल्या दारावर यायचं बरं का, यायचं बरं का, यायचं बरं का. याचा अर्थ कळला का? मी रामायणच सांगतो. सर्व ऋषींना कुठे जाऊन भेटणार? कोण हिमालयातला, कोण इकडचा, कोण तिकडचा. यज्ञाच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा हा यज्ञाच्या निमित्ताने एकत्र आलेला. सर्व एकत्र आलेले ते म्हणले जाऊन तिथेच आमंत्रण द्या की महाराज आता आप आपल्या घरी जाऊ नका, आमच्याकडे जानकीचं स्वयंवर आहे, त्याला आपण या. आता लग्न बिग्न लावायचं नाही बरं का. नाही तर म्हणाल जन्म केला रामाचं लग्नही लावा. मला ते सीता आणि राम धुंडता धुंडता परिचय दिसतंय. ते आपलं छोटं होतं म्हणून बळ होतं, आता ते पुढे मोठं झाल्यानंतर अवघड असतं. विश्वामित्र निजागा तव राम लक्ष्मण दोन्ही कौशिक बोलविले सन्मानी. दोघी साष्टांग नमुनी कर जोडोनी बोलिती. तव राम लक्ष्मण दोन्ही कौशिक बोलवी सन्मानी. दोघांनी वंदन केलं. आम्ही तुझे नित्यांकित निज सेवक निश्चित. सिद्धी पावला यज्ञार्थ पुढील कार्यार्थ सांगावा. स्वामी जे तू आज्ञापिसी ते कार्य करीन क्षणार्धेसी. गुरुकृपेची महिमाईसी सर्व कार्यासी निज सिद्धी. महाराज यज्ञ झाला, आता सांगा सेवा काय करू ती. अरे का आपल्याकडे कसं असतं, एक काम झालं की पुन्हा जाऊन बसायचं आणि हाक मारेल तेव्हा यायचं. एकदा ताट वाढून ठेवलं की पुन्हा हाक मारे तोपर्यंत आतल्या घरातच, तुमचं नाही. हे पुन्हा फिरकायचंच नाही. अहो चपाती आणा, मग बसली होय. आता सध्या बसून स्वयंपाकच होत नाही, तेव्हा बसायचा प्रश्नच नाही. तुम्ही तुमच्या हाताने उभं राहून करायचं ओढवून घेतलंय, त्याला आम्ही तरी काय करावं. हो पूर्वीचे बघा असे स्वयंपाकाच्या खाली बसलेले ओटे असायचे, निवांत बसून बायका स्वयंपाक करायच्या. आता प्रत्येक बाई म्हणते कंबर दुखते. हे उभं राहण्याचा प्रताप. म्हणून घरातही उभे राहू नका आणि इलेक्शनला उभं राहू नका. म्हणजे तत्परता कशाला म्हणावी. संपल्यानंतर वाढू नये, ताटात असतानाच विचारावं वाढू का, थोडी कोशिंबीर घेणार का, काय अजून काय लागतंय का, नाही का. हो निसतायत, अजून काय देऊ का, पाणी देऊ का, नाही पांघरून घालू का, विचारावं लागतं. एवढं पांघरून घेता येत नाही हाताने. लई आळशी झाला बघा तुम्ही आता. म्हणजे असं सेवेकरांनी बोलू नये. तुम्ही नसाल तर तुमच्याकरताही नाही, पण सेवेकरांनी कसं तत्पर असावं, किती तत्पर असावं, हे इथे आपल्याला शिकायला मिळतं. हे यज्ञाचं काम तर आटपलं, आटपल्यावर हात जोडून उभे राहिले. महाराज पुढचं काम सांगा. बाळपणी धीर शूर मारिले उत्पट निशाचर. परी गर्व नरिधरी न धरीच रघुवीर. देणे विश्वामित्र सुखी झाला. एक मी तुम्हाला सांगतो, देव तुमच्यावर सुखी केव्हा होईल आहे ते सांग. जे कर्म तुमच्या हातून घडतंय ते प्रभू सत्तेने घडतंय. ही प्रतीती अखंड ठेवावी, कर्म करावा. त्याचं घडल्यानंतर गर्व करू नये.
एवढं लक्षात ठेवा बरं का. अहो जे घडतं ते सगळा देवाचा प्रसाद असतो. कशाचं काय कशाचं काय कशाचं बाबा महाराज की झाडकी पत्ती कोण विचारतो बाबा महाराज. हो मगाशी मी आमच्या त्या बाबरताईशी बोलत होतो. कल्पना असेल तुम्हाला, बारामतीचे प्रवचनकार आल्या 2 दिवस. मी त्यांना म्हटलं अहो काय आहे ताई, देवाची किती कृपा आहे, भागवत सांगा, ज्ञानेश्वरी सांगा, अमकं सांगा, माणसं आवडीने प्रेमाने जीव तुटून येतात. म्हटलं एक लक्षात घ्या बाबा महाराजच काय याच्यात देवाची काहीतरी कृपा आहे, पूर्वजन्मीची पुण्याई आहे की काहीतरी घडावं, काहीतरी आपल्या हातून प्रगट व्हावं आणि तुम्हाला ऐकण्याचं काहीतरी तुमची पूर्व पुण्याई असेल की पुण्याई माझ्या वाटणीला आली. म्हणून एकच लक्षात ठेवा, जे घडतं ते ईश्वरी सत्तेच्या कृपेने घडतं. कधी अहंकार करू नये आणि अहंकार करायला गेला की समजावं त्याची ओटी लागली म्हणून समजा. एखादी बाई स्वयंपाक करणारी उत्तम असेल ना, तिने मिजाज मारू नये. तिने मिजाज मारली की बिघडलंच बघा. आमच्या घरात असं घडायचं की पूर्वी आमची आई चुलती वगैरे स्वयंपाक करायची, म्हणजे आता कोणी करत नाही असं समजा. आत्ताही करतात पण त्यावेळेची एक गंमत सांगतो. ते काय असतं, आमच्या साताऱ्यात खीर फार सुंदर करतात आणि त्या खिरीची स्पेशालिटी अशी आहे की त्याच्यामध्ये निम्मी साखर आणि निम्मा गुळ घालतात आणि ते योग्य वेळेला जर गुळ घातला नाही तर ते दूध फाटतं. पण खीर अशी होते तुम्हाला सांगू, हा हा करून घातली असते तुम्हाला. तुमच्याकडे ती आपली साखरेची खीर माहिती आहे, पण निम्म काय तुम्हाला, आणि त्याला ती हातोटी लागते. मग ती आमची चुलती, आमची आजी, माऊली पांडुरंगा खीर नीट होऊ द्या बर का, दूध फुटू देऊ नका बर का. माझं म्हणणं कळलं का? प्रमाण जरी आपल्याला सगळं माहिती असलं आणि आपल्याला सगळी जरी येत असलं तरी वेळच्या वेळेला आठवू द्या बर का महाराज, फुटून देऊ नका बर का. माझं बोलणं कळलं का मी काय सांगितलं? याच्याकरता कृपा लागते. काय कितीही जरी अभ्यास असला आणि कितीही जरी वाचन असलं, ते घरी गेल्यानंतर आठवलं तर काय उपयोग आहे? तिथल्या तिथे आठवणं, योग्य वेळी आठवणं ही देवाची मोठी कृपा. आणि एक सांगतो, एक दिवस आठवणं निराळं, 5 मिनिटं आठवणं निराळं, अखंड आठवणं. अखंड का आठवाय तर त्याचा विसर नाही म्हणून. एवढं लक्षात घ्या. आणि हेच राम मोठ्या कौतुकाने काय सुंदर सांगितलं बघा. ऐसा सुखो परी गर्व न धरीच रघुवीर, तेने विश्वामित्र सुखी झाला. कधी गर्व करू नका. पैसा मिळत असेल, ज्यांना मिळत नाही त्यांना कमी लेखू नका. तुमचं काहीतरी भाग्य आहे, तुम्हाला मिळतं. मिजाज मारायची गरज नाही. चांगले दागिने केले दाखवू नका कोणाला, घाला तुमचे तुम्ही. उगीच मिजाज मिळवून नवीन केले म्हणजे दुसऱ्याला कमी करण्याकरता नवीन केले, तुमचं तुम्ही घाला. आपण जे आपलं वापरतो ते आपल्या आनंदाकरता वापरतो. दुसऱ्याला कमी लेखणं असेल तर त्याचा काही उपयोग नाही. ते कधीही सुख देत नाही, कधी समाधान प्राप्त होत नाही. वीर्य धैर्यासी ज्ञान प्रांजळे, ऐसा ही निगावा शिष्य मिळे, तेने गुरुसी सुख सोहळे, त्या सुखा कांटाळे असे ना. गुरुला इतकं समाधान वाटलं बरं का. आपला शिष्य कर्तृत्वान असावा, पण एक सांगतो त्याबरोबर अनन्य असावा तर गुरुला आनंद वाटतो. ऐसा सुखावनी विश्वामित्र, आळंगीला राम सौमित्र, सांगे आले जनकाचे मूळ पुत्र पत्र, जाणे सत्वर मिथिलेसी. एक सांगतो, काही वेळेला गुरुपेक्षाही वरचढ निघतात शिष्य. आता हे असंच घडलं ना. हे काय घडलं ते सांग, लक्षात आलं असेल. धनुर्विद्या शिकवली कोणी? विश्वामित्राने. मग ज्यांनी शिकवली त्याला येत नव्हतं का? ज्यांनी शिकवली त्याला येत नव्हती का? पण ते तसं नसतं. त्याला येत होतं पण प्रगट होतं तर याच्यातून. म्हणून ज्याच्यातून प्रगट होतो तो महत्वाचा. पण प्रगट ज्याच्यातून झालं त्यांनी हे विसरू नये की याच्यामुळे झालं. माझं म्हणणं कळलं का? आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मागेही सांगितलं होतं, सांगतो. काही गाणारे इतकं उत्तम गातात की गुरुपेक्षाही उत्तम गातात. पण तो म्हणतो, हे बघा मी जरी गात असलो
तरी मी गातो त्याच्यापेक्षा 100 पट त्यांना येतं. म्हणून हे कधीही विसरू नये. म्हणून विश्वामित्राने शिकवलं खरं, पण प्रगट गुणातून झालं. आणि हे रामाला माहिती होतं. ऐसे सुखावनी जनुक मिथिलीचा नृपवर धनुर्याग सीता स्वयंवर तेथे मिनले सुरवर तेने ऋषीश्वर बोलविले. देशोदेशीचे भूपाळ मुळे पाठविले सकळ दशरथासी धाडे लढीमूळ तो नयेची विवळ श्रीरामवीर हे. दशरथाला सुद्धा मूळ पाठवलं होतं, पण असं घडलं दशरथ व्यथित होता. राम जवळ नाही. श्रीराम श्रीराम राम 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 सतत विवळ होता. अतिशय त्याला दुःख होतं. विश्वामित्रांनी ध्येना का परिस्थिती जन्य दिला, पण मनामध्ये अत्यंत व्यथा होती. तो काही येत नव्हता. गुरु आज्ञा आम्ही ऋषीवर्य समस्त अवश्य जाऊ गा तेथे तुम्ही यावे समवेत आज्ञा समर्थ म्हणे राम. आम्ही ऋषीवर्य जाणार आहोत. पुढचा संकेत लक्षात घेऊन म्हणे रामराया आपण चलावं. ते म्हणले आपली आज्ञा असेल तर आमचं काय आहे, आपण चला म्हटलं की चला. ते असं नाही वेळ असेल तर येऊ बघू जमलं तर काय. आणि पुढे काही काही माणसं इतकी हुशार असतात, घडलं नाही तर महाराज आमच्या कुठे भाग्यात आहे. बरोबर, अगदी बरोबर बोलला. म्हणजे एवढी ही जी गोष्ट बोललात ना ती अगदी ऐसे ऐकून या ऋषी वचन सद्गुरु समवेत आपण रथारूढ लाम लक्ष्मण मिथिला प्रयाण महोत्सवे निघाले. मिथिलाच्या महोत्सवाला रथारूढ रामचंद्राव घे करीती जग जय जयकार. ऋषी समवेत रघुवीर अतिसत्वर निघाला. मिथिले अरुते पंचयोजनी मुनी राहिले कुशोपनी बैसेले ऋषी असतनी राम सुखासनी उपविष्ट. ते उपवनी ऐके कोणी श्रीरामाश्रम देखे नैनी वृक्ष खाकारिले वळी. मिथिले अरुते पंचयोजनी मुनी राहिले कुशोपवनी. गवताच्या अशा उपवन होतं, सुंदर सुंदर असं हिरवळ होती. त्या उपवनामध्ये ऋषी राहिले. बैसेले ऋषी असतनी राम सुखानिष्ठी उपविष्ट. ते उपवनी एके कोणी श्रीराम आश्रम देखे नयनी वृक्ष खाकरले फळी पाणी. आश्रम कोणी असे ना. वृक्ष आहेत, लता आहेत, सगळं आहे, आश्रम आहे, पण तिथे कोणी नाही. तेथे वस्ती नाही मनुष्यासी पक्षी वाळिले वृक्षासी. आश्रमी नाही मुंगीवासी उपयती ऐसे का ऐसे पुत पुसता श्रीरामासी. पूर्वकथा सांगे ऋषी हे आश्रमी अहिल्येसी आश्रमवासी गौतमो. कळला असेल आज पुढची कथा सांगणार आहे बरं का. आज अहिल्येची कथा अतिशय सुंदर तुमच्या पुढे प्रकट होते. इंद्रे छळिले अहिल्येसी गौतमे शापिले दोईसी. तई पासोनी आश्रमासी वस्ती कोणासी असे ना. गौतम इंद्राने अहिल्येला छळलं. गौतमाने तिला शाप दिला आणि तेव्हापासून या आश्रमाची अवस्था अशीच आहे. राम पुसे अहिल्या ते कोण इंद्र छळावया काय कारण. ते समूळ मुळीचे कथन कृपा करोनी पूर्ण सांगावे. त्रैलोक्याचे बरवे पण ब्रह्मेने एकवटून आपण स्वकन्या केली निर्माण अहिल्या जाणतीचे नाव. आता जगत निर्मित करणारा ब्रह्मदेव त्यांनी तुम्हा आम्हाला केलं नाही का. आपल्या परीने आपल्याला देवानी बरंच केलंय. असं केलं का तसं केलं म्हणून नाही. पुरं केलं का काळ केलं. तुमच्या वेळेला जीव फुकताना जो साच्या समोर आला त्याच्यात फुकला गेला. काय ते असं का तसं असं काही नाहीये. जीव फुकायचा आणि साच्या पुढे टाकलायचा. त्या वेळेला जे नंबर आले. बरं काय असतं जगामध्ये सगळ्या क्वालिटीचा माल लागतो. एकच क्वालिटी असून बघत नाही. कोणी गोरा, कोणी काळा, कोणी नाक लांब, कोणाचं बसकं, कोणाचं आडवं, कोणाचं फेपानं, कोणाचं होठ अशी खाली लोकत आहेत, कोणाचे होठ दिसतच नाही, कोणाचे कान चिकटलेले, कोणाचे सोपासारखे बाहेर आलेले. एकंदर सगळं अवघड. कुणी बुटके, कुणी उंच. जाऊ द्या आता इतकं वर्णन करत नाही. ते ज्ञानेश्वरीतलं विश्वरूप दर्शन बघ. अशी सुंदर केली. मग तुम्हाला जर तो इतका चांगलं करतो तर तिथे काय झालं. अतिशय सुंदर अशी मुलगी, अशी मुलगी, अशी मुलगी. आता स्वतःचीच मुलगी घडताना कसं करणार.
नाही का? सुंदरच. अहो, लोकांच्या करता सोनार दागिने चांगले घडतो, मग स्वतःच्या मुली करता काही डाग लावी तरी. उत्तमच असे सुंदर पाटले तसं करतो. अशी घडली अहिल्या. शरीरात्यंत सुकुमार, कुपोषके चंद्रकर, पनंग पद्मिनी ती पुढे निबर, निजा अंगे अरुहार नभा. अरे पद्मिनी काय, अमक काय, सगळे तिच्या पुढे मिथ्या. ते होता ती स्पर्शन, मना इंद्रिय गुदगुल्या पूर्ण, के अमृताचे गोडपण तिचे परवे, ते कोण्या तिच्या मुखाशी, अत्यंत सुख डोळी आसी, ते मुख झाले क्षेत्र संन्यासी, आण पावयासी नावडे. काय सांगतायत बघा. इतकं सुंदर मुख होतं तिचं की ज्यांच्या डोळ्यांनी तिचं मुख पाहिलं ते डोळे तिच्या मुखाच्या ठिकाणी क्षेत्र संन्यास घेत असत. काय बोलतायत बघा. क्षेत्र संन्यास तरी कळला का? नाही. हे डोळे सांगण्याकरता पुन्हा क्षेत्र संन्याशी सांगण्याची पाळी. संन्याशी दोन प्रकारचे असतात. एक संन्याशी असा असतो, काही काळ एका क्षेत्रामध्ये थांबतो, एक रात्र म्हणा, 3 दिवस म्हणा, आणि झाले की दुसऱ्या गावी गेला. एका गावात कायम राहायचं नाही, म्हणजे कुणाचा लोभ धर्म राग काही भानगड नाही निघाला. आणि एक संन्याशी असा असतो की तो क्षेत्राची हद्द उल्लंघन करून बाहेर जातो. जसं म्हणे या डोळ्यांनी एकदा पाहिलं की तिथे क्षेत्र संन्यास घेत होते, तिचं मुख सोडून ते डोळे बाजूला हलतच नव्हते. अत्यंत सौंदर्याची शोभा, चंद्रलोपे अंग प्रभा, देखे तो तडे कामक शोभा, विवेकाचा उभा प्राण जाये. अरे चंद्राला सुद्धा तिचा मोह पडला. ऐसे अत्यंत सुंदर दिवसे दिवस झाली थोर, कन्या देखोनी उपवर, वर विचार ब्रह्मयासी, इंद्र साक्षेपी करावया राणी, चंद्र साक्षेपी करावया पत्नी, सूर्य तिची वरणी, अनुदिनी उपरजी, वरुणवायो योम यम कुबेर, स्कंदादी सकळ अहिल्ये वर्णी सर्व विधाता करी. सगळे झाले तर सगळे पॉवरफुल नाही का? सगळे पॉवरफुल. वरुण पॉवरफुल, सूर्य पॉवरफुल, इंद्र पॉवरफुल. तुझी मुलगी आम्हाला दे, तुझी मुलगी आम्हाला दे. आता या ब्रह्मदेवाला वाटलं काय करावं ते द्यावी कुणाला. फारच पंचायत पडली. काय कुणाला द्यावी आणि कुणाला नाही म्हणावं. बरं आताच्या सारखं नव्हतं. नाही म्हटलं की काट धनुष्यबाण. म्हणजे अगदी दुखमा खालच्या दर्जाला येत नाही, देव आहेत म्हणून. गुंडगिरी कशी चालते. हे जरा संभावित म्हणत होते. ते जने युद्धाला तयार हो. युद्धाला तयार हो म्हणजे मारायला तयार हो, दुसरं काय. आज त्याच्यातला अर्थ. ब्रह्मा योजिले विंधान, विधाता करी विचार, अहिल्या वर्णी सर्वसादर, मी कोणाचा करू निर्धार, प्रकारांतर उपवाहित. ब्रह्म्याने योजिले विंधान, दोपहार पृथ्वी प्रदक्षिण, जो करून येईल आपण त्यासी कन्या द्यान अहिल्या. ऐकोनी ब्रह्मयाचे वचन इंद्राय राव. ते म्हणाले ठीक आहे, जो प्रदक्षिणा करून येईल, दो प्रहार पहारा, दो पहारा पृथ्वी प्रदक्षिणा जो करून येईल त्याला मी माझी कन्या देईन. पहिला येईल. ये रेस लावली. काय लावली? रेस लावली. झालं बघा ते कसे दिसत असतील सगळे. काय रावतावर बसलाय, अमके बसले, सगळे कोणी अमक्यावर बसले. आणि कशा करता ऐकोनी ब्रह्मयाचे वचन इंद्राय रावते. म्हणून सध्याची पोरं पोरींच्या मागे लागतात याच्यात आश्चर्य नाही. यांना पहिले असून सुद्धा पुन्हा तिच्यावर डोळा. आता काय किती जरी सुंदर असली तरी पहिली आहे ना तुझी. पण आता देव मंडळी आहेत, आपल्याला काही तसं त्यांना नावं ठेवता येत नाही. चंद्र मृगेसी निघे आपण, मेषारोण निघे अग्नी, यमुन नियता सकळा जगा, तोही कामाचा लगबगा. पलायन टोणगा घेतला, यमाने टोणगा घेतला, लगवेगा निघाला. स्कंद पाणीला मयूर, कामे पारणला मकर, सगळ्याचे अस्त्र. एवम अवघेचे सुकर निघाले तत्पर ऋषीवर घाटे मोठे, धावती मेरू तळवटे, आम्ही आपुल्या. ऋषीन पण निघाले. आता हे डोळे झाकून बसले होते, काय उघडायची गरज होती का?
आता हे इंद्र बिंद्र मला कळलं, काही इंद्रियांचे देव आहेत, ते त्याच्यात नाही अडकणार तर कुठे अडकणार, त्यांचं एक मला कळलं. पण आता हे डोळे झाकून बसले होते, त्यांनी ती रेस बघितली, पुन्हा आयल्याची निघाली, लगेच छाट्या बिट्या घेऊन पळत आहेत. यांचं चूक नाही होती, होतीच तशी नाही का. अहो ती तशी असली म्हणून का आमचे संत मागे लागले असते का? हा आमचे तुकोबार आहे, माऊली हे एकनाथ महाराज हे संत बघा, म्हणून हा याच्यातला मोठा फरक आहे. एवढं आपलं लक्षात ठेवा, बोलायला जाऊ नका पुन्हा. ऋषीश्वर आम्ही आता मी काय माझ्या गाठचं ऋषीश्वर धाटे मोठे धावती मेरू तळवटे आमोलिया आम्ही आमचे तपोनिष्ठेने गौतम करिता अनुष्ठान गो प्रसूती काळी जाण उभयता मगी दे कोणी पूर्ण. त्याच्यात एक मधली कथा आहे, तिथे आहे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही. हे निघाले सगळे, धावत नाही धावत नाही धावत नाही धावत नाही. त्या गौतमानी बघितल्यावर ते म्हणले आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे का, आपल्याला पाहिजे म्हणून काय. ब्रह्मदेवाकडे गेले, ते म्हणले बाबा असं आहे, ते प्रदक्षिणा घालून या. आता ते म्हणले हत्ती हरण काय कोणी काय घेऊन गेला, आम्ही काय करा, आमच्याकडे काय. मग तिकडे पार्वतीकडे गेले, म्हणले आई काही कर पण मला तीच पोरगी पाहिजे, काही कर बघ म्हणले, मग आपल्याला ते तेच पाहिजे. ते म्हणले अरे गौतमा तुला काही कळतं का नाही, अरे तुझं काय ते काय, तुझा अवतार काय. ते म्हणले मला माहिती आहे तेच पाहिजे. अरे पण लावलाय, तुला काहीतरी माहिती असेल. ते म्हणले ठीक आहे, काळी कपिली गाई वीत असताना तिला प्रदक्षिणा घाल म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा घाल. काय शास्त्र चांगलं आहे ना, म्हणजे काही न करता तिथल्या तिथे प्रदक्षिणा घातली की झालं काम. हा झालं. इथे कसं झालेलं आहे बघा, ऋषीश्वर धाटे मोठे धावती गौतम करिता अनुष्ठान गो प्रसूती काळी जाण उभयता मुखी देखोनी पूर्ण त्रिवार प्रदक्षिणा तेने केली. ऐकलं, 3 वेळा प्रदक्षिणा केली. उभयता मुखी जे प्रदक्षिण पृथ्वी प्रदक्षिण समान हे ब्रह्मेने जाणून ज्ञान करी धन्यादान गौतमा. झालं. काय सोपा उपाय नाही. त्यावेळेला एवढे हे काही लग्न ठरवण्याची दुकानं नव्हती. माफ करा, मला काही चुकलं का माझा शब्द नाही, म्हणजे असाच अर्थ आहे ना, विवाह मंडळ बिंडळ काय मागे शब्द घेतला, काय मंडळ म्हणा काय म्हणा संस्था म्हणा, असं तिथे काही नव्हतं. झालं. आता 3 प्रदक्षिणा झाल्या, पर अथॉरिटी लेटर येस ऑल द टर्म्स अँड कंडिशन कंप्लीटेड. आता एवढं पार्वतीचं सर्टिफिकेट म्हटल्यावर इंद्र झाला प्रथम पहारा आईलेसी गौतम नवरा. हे लग्न झालं, गेल्यावर हे फिरून आले धापाटा. ते मांडव परतनीचा कार्यक्रम झाला होता, त्याच्या पुढे फिरायलाही गेले होते दोघं, आणि हे जाताय दोघं धापाटा करता. आता अवघड हो सगळं. नाही थोडस हे तुम्हाला सांगितलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं काय तुम्हाला कळणार. इंद्र झाला प्रथम पहारा अहिल्यासी गौतमन मोहला देखोनी वधोरा अभ्यंतर संतप. जे जे प्रदक्षिणा करून येती ते हे उचले ठाती गौतमासी अहिल्ये प्रति कैशरीती झाली बा. काय अन्याय. एवढा आम्ही हत्ती पळवला, एवढी सगळी दमछाक झाली, आणि हा असा कसा दिला तुम्ही. काय बघितलं, काय आमच्यात कमी होत. ब्रह्मा बोलिला आपण त्रिवार पृथ्वी प्रदक्षिणा गौतमासी घडली पूर्ण. मग कन्यादान मग गेले आम्ही होऊन गौतमासी अधिक शक्ती चालवयासी त्रिवार प्रदक्षिणा घडली यासी म्हणून तैसी कन्यादान दिली. ब्रह्मा म्हणे न करी छळन उभयत्मी प्रदक्षिणा पृथ्वी प्रदक्षिणा हे जाणून या कन्या. ब्रह्मादेव म्हणाले उदित छळन करू नको सिंद्रा. हे बघ उदित वाद बीत घालू नको, जे शास्त्र आहे त्याप्रमाणे केलं. वचन पावले वेदोक्ती परी अतिसंतोष वाढली चित्ती म्हणे मी नाना छळनोक्ती अहिल्यापत्ती स्वय करीन. हे काय बघून घेतो. आता कसं काय यांना देव म्हणावं.
बघून घे. आता काय मोठं काय नुकसान झालं का? अरे तर तिचं लग्न झालं, जाऊ की दिल्या घरी तू. हे गाणं म्हणायला पाहिजे होते इंद्राने. काय इंद्राने हे गाणं म्हणायला पाहिजे होतं, बाई दिल्या घरी तू सुखी कशी राहशील ते बघतो. काय महात्मा आहे नाही हा, हे खरंच महात्मा म्हटलं. अहो आपण कसंही किती विरोध असला तरी लग्नाचं जोडपं पाहायला आल्यानंतर आपण काय करतो? आशीर्वाद. त्याचं कधी मनामध्ये आपल्याला पटलं जरी नाही तरी आपण आशीर्वाद देत. पण तसं इथे नाही. ब्रह्मा सांगे गौतमासी इंद्र अभिलाषी अहिल्यासी तुम्ही तिसी आर्निशी अत्यत्नेसी राखावी. आता ते काय एका ओळीतले असल्या कारणाने ब्रह्मदेव काय आमचे काय तसले काय सगळे जरा भानगडीचे ते. मी तुम्हाला ओव्या म्हणून दाखवत नाही, तुम्ही म्हणाले यांचं पुन्हा तोंड बघायला. आल्या तर वाचून दाखवीन नाही तर न दाखवी. पण अवघड आहे एकंदर सगळं हे. देवादी अमके तमके सगळे जर चरित्र बघितले ना म्हणून अवघड आहे. आता ब्रह्मदेवानी सांगितलं सांभाळ बर का बायकोला नीट, सोडायचं नाही तसा. विचित्र माणूस. गौतमे तपे तेजोरासी अहिल्या आणली आश्रमासी इंद्रे कष्टता वर्षानुवर्षे अहिल्यासी अप्राप्त. असं कडकोट बंदोबस्त केला आपल्या तपसामर्थ्याने. त्याला शिरताही ना कुठे, इतकं तयारीने केले. पूर्ण खकरा असं सूर्यग्रहण अहिल्या सहित गंगा स्नान करावया ये गौतम आपण अति सावधान इंद्रार्थी. झाले ग्रहण विधी विधान अहिल्या करोणी मुक्त स्नान आश्रमास आली आपण तुझ्या भोजन पाक करिया. दोघ जण स्नानाला गे. खकरास ग्रहण होतं, स्नाना करता गेले. अहिल्या म्हणाली तुम्ही या आठवून, मी पुढे होते. आता भोजन वगैरे तयारी करायची, आपल्याकडे मंडळी येणार आहेत. त्यानं झाले ग्रहण विधी विधान अहिल्या करोणी मुक्त स्नान गौतम धर्म संपन्न करावया लाहिला दान तर्पण ते संधी साधून पूर्ण इंद्र आपण संचरला. गौतमाच्या स्वरूप स्थिती इंद्राला अहिल्ये प्रती. आता किती लबाड बघ काय गेले. आणि आता यांच्याजवळ सामर्थ्य होतं तेवढं. या इंद्रानं गौतमाचं रूप धारण केलं. आहेत आपले देव नावाचे एवढंच आहे म्हणून हे 33 कोटी रावणाने बंदी खाण्यात टाकले. कळलं का तुम्हाला? याची लायकीच ती होती. हे 33 कोटीचे बंदी खाण्यात टाकले ते काय उगी टाकले काय? इंद्र सगळे त्याच्या पुढे लटलट का पाहिजे. तो म्हणायचा तुम्ही काय चांगले, मी आमकं केलं म्हणून काय भेटलं तुम्ही. कारण हे मागचे दाखले होते ना. बघा गौतमाच्या स्वरूप स्थिती इंद्राला अहिल्ये प्रती तिसे नेहून एकांती सवयगे रती स्वय मागे. ते म्हणे नवलगती दिवसा केवी मागारती आजी पर्वकाळ पित्रतिथी काम्य सर्वार्थी निषेध. शास्त्र असा आहे की दिवसा कोणताही भोग स्त्री भोग म्हणा हा वर्ज्य असं शास्त्र आहे. तेव्हा बर आजचा पर्वकाळ माणसं जेवायला येणार घरी आणि यांनी हात धरला चल काय ती म्हणाली अहो तुम्हाला काही कळतं का नाही, माणसं घरी जेवायला येणार आहेत, आजचा पर्व काळ आहे, या काळामध्ये आपण काहीतरी चांगलं कर्म करावं. तुम्ही काय करताय? निषिद्ध कर्म करताय. ते म्हणे नवलगती फलतेसी पतिवचन पाळी ते पतिव्रता संपूर्ण. कळत नाही का तुला? अगं तुझा धर्म म्हणजे पतीचं वचन पाळणं. माझं वचन मोडून जे करशील ते सगळं पाप आहे. उघड झालं काय कर. इथे तर धर्म आणि इथे नाही पाळलं तर पुन्हा अधर्म. अनुसरावे सर्वात्मका हे मर्यादी वेदशास्त्रा पतिवाक्या दोष दर्शन देखे तिसी आदप्पा अधिपतन. पतीच्या शब्दामध्ये जी दोष पाहते त्या बाईला अधपतन होत. म्हणून आजपासून इथे आलेल्या बायकांनी कधीही नवऱ्याचा दोष काढू नका. तो म्हणला हे बरोबर तर हे बरोबर. तो म्हणला उद्या मिठाला साखर म्हणा तरीही म्हणा पण त्याला अपोज करू नका.
मी सांगत नाही, इथले रामायण कथा सांगते. आमच्या पुरुष मंडळींना आनंद झाला असेल की अख्ख्या रामायणातली महाराजांनी सांगितलेली ही $1,000,000ची गोष्ट आहे. काय काहीही म्हणला तरी बरोबर. या गालात मारलं की महाराज पतिराया मारा. आणि मारल्यानंतर म्हणावं महाराज आता लात घालायची शिल्लक राहिली, घाला. मी आपलं धर्मनीती सांगतो, जे आहे ते सांगितलं, त्याच्यापेक्षा काय सांगतो. संकोचली स्वधर्मता, काही न बोलवे सर्वथा. मग जाऊन या एकांता रत्यार्थानुसरली. इंद्राहिल्या सेजेवरी तव गौतमाला बाहेरी. हे दोघं सेजेवर असताना गौतम आला. बघा कसं घडली कथा. परपुरुष रचली नारी जाणोण्या द्वारी गुप्तर आहे. आता त्याला कळलं आता अंतज्ञानी होता, त्याला कळलं की आपली ही भानगड घडली. आईला म्हणे कांदवासासी, ना म्हणवे स्त्रियेसी, तू महापापी कोण आहेसी, कपटे बोगीसी. तिच्या लक्षात एकदम हे काहीतरी भानगड आहे नाही का. जरी वेश तसा दिसत असला तरी वृत्ती ती दिसत नाही. माझं म्हणणं कळलं. वेश तो पहिल्यांदा फसली, ती वेश दिसतोय, शरीर दिसतंय, पण वृत्ती ती नाही. मग ती म्हणाली तू महापापी कोण आहेसी, अहिल्या इंद्रे धरिला हाती, घेऊन या भ्रतार रूपाची पुंती. तो कोण पापमूर्ती, छळोनी रती माग. कोण आहे सांग. आता मला कळलं की मी भुलले, मी एवढा विचारही केला नाही. तुझ्यासारखा दिसतोय म्हटल्यानंतर मी तरी काय करू, माझा नाईलाज झाला. पण तू आता कळलं तू नाहीस तो म्हणे मी अमरपती, एरी म्हणे पूर्ण झाली रती, आता तुझा शीघ्र गती. ती म्हणली झालं ते झालं म्हणे, आता चापळ. तोहीची उपाधी ऋषी करील, मर पापिष्ठा चांडाळा, विटावलेले दोही कुळा, पापमूर्ती अमंगळा, दुष्ट दुश्शिळा निगे वेगी, जळ तुझे महिमान, निंद्य कर्म काळे वदन, येथो निशीघ्र करी गमन, देखिल्या दहन ऋषी करील, जा फळ आता मेल्या, तुझं तोंड काळ कर. सगळ्या इथे शिवाय दिलेल्या आहेत. तुझं तोंड काळ कर, पळ इथून. जो तू देवांचा देवाधिपती, तो परदारा कामासक्ती, अचूक गेला असे आदपती, नित्य नीत मागोती सुखदावी. लाज इंद्र निघे बाहेरी. इंद्र लाजला, कर्म घडून गेलं, लाज वाटली. इंद्र निघे बाहेरी. तब गौतम देखे द्वारी, भय कंपोनी जिव्हारी. एक सांगतो, हा तर महान ऋषी होता, तपश्चर्या जबरदस्त होती, शाप देण्याची सुद्धा ताकद होती. अहो एखादा नेबळटपती जर बाहेर दारात उभा राहिला आणि हा जर काही करत असेल तर त्याला सुद्धा घाम फुटतो. काही नाही त्याच्यात तरी घाम फुटतो. आणि इथे तर पॉवरफुल एवढा सामर्थ्यशाली पती असल्यानंतर काय होणार आहे. ला दे इंद्र निघे तव गौतमे खुंटवली गती. इंद्र गोपुरा पळो गेला. भय कापोनी युवारी. इंद्राणी त्याची गती, गौतमाने आपल्या सामर्थ्याने गती खुंटवून टाकली. जाऊ न शके निज शक्ती, अध्याप इंद्र गोप्रती, गोपरप्रती शीघ्र गती असे ना, जेणे करीसी परदारा रमण, ते झडती तोजी दोन्ही वृषण, परभागी असक्ती मन, भगे संपूर्ण सर्वांगी होती. समजून द्यावी काय, सर्व अंगाला छिद्र म्हणजे भोग इंद्रिय पडली, त्याच्या शाप दिला. तुझी अवस्था अशी होईल. दिल्याबरोबर तसंच झालं. इंद्रिय शापिला यापरी, गौतम पाहे भितरी, तव अहिल्या वस्त्र सावरी, म्हणे दुराचारी रमलिसी केवी. काय घडलं, आतमध्ये वस्त्र सावरत होती. कशी रमलीस तू त्याच्याशी, तुला लाज वाटायला पाहिजे. स्मृती वेदांत वेदोक्ती, परपुरुषे प्रार्थिला एकांती, धीर धरू न शके सती, पतिरोपक्ती छळिले मज. तुमच्या स्वरूप स्थिती, त्यांनी हात जोडले, मी काय करू, माझ्या हातात काय होतं. त्याने तुमचं रूप धारण करून तो आला.
मी काही त्याला ओळखलं नाही, माझा नाईलाज झाला. कळल्यानंतर मी त्याला शिव्या दिल्या. तो काय म्हणतो बघून, तुमची वचनार्थी नान म्हणेवे तत्वता. मला वाटलं तुम्ही आहे म्हणून मी नाही म्हणू शकले नाही. तयाच्या कपटाची वार्ता मी सर्वथा जाणीने. स्वामीच्या वचना उल्लंघन ते मदा अधपतन. अहो, स्वामीचं वचन उल्लंघन करणं हे मला अधपतन होतं. मी कसं नाही म्हणू. इंद्राईल्या एकांत वार्ता गौतमी ऐकली गुप्तता. तो म्हणाली, मी तुझं बोलणं ऐकले. तू त्याला जा म्हणलीस, पळ म्हणलीस. जा जा लवकर पळ, माझा मालक येईल. तू त्याला चपलीने हाणला का नाहीस? तू त्याला तुडवला का नाहीस? लाता बुक्क्याने का मारला नाहीस? म्हणजे पाप जरी घडलं तरी ते पाप तुला बरं वाटलं म्हणून तू सुद्धा दोषी. काय सांगितलं बघा, ओळखोन या परपुरुषा तू बोललीसी भोग भोगिता. तुझी झाली पूर्ण कामता. ऋषीनेता तुझा जाणून या परपुरुषाचे ज्ञान. भोगिता कांटाळे ना तुझे मन. ते तू होसी महापाषाण शिळादान जडत्वे. शाप दिला की तू महान शिळा होशील, जड होऊन पडशील. परपुरुषा कामाचा सोहळा. ते तू होसी महाशिळा. तुझं कोणी न देखे डोळा. उते विटाळा मानिती तुझं वृक्ष फुला कळण ती. शिळा होशील, कोणी तुझ्याकडे बघणार नाही. तुला वृक्ष कळणार नाही, पानं कळणार नाहीत, फुलं कळणार नाहीत, पाणी अंगावर पडलं तरी कळणार नाही. म्हणून म्हणतात ना, दगडाची कपची गेली तर आतून कोरडच. कशाचं ज्ञान नाही. म्हणून आपण शेवटी घरातल्या माणसाला, माणूस आहेस का दगड आहेस? म्हणजे ज्याला काहीही कळत नाही तो दगड. ऋषीपाठ जववरी भेटती ऐकोनी तिचे दीनवचन. तव एरी बोली आपण पती भ्रमे लागले दूषण. स्वामीने कृपा करावी पूर्ण श्वाप विमोद. पाय धरले, ठीक आहे म्हणे, मला बरं वाटलं, पण मी तुमच्या वेशालाच बोलले, क्षमा करा मला. तुमच्याशिवाय मला जगात कोण आहे? आजपर्यंत इतक्या दिवस लग्न झालं, तुम्हाला कल्पना आहे माझं पाऊल इकडे तिकडे घसरलं नाही, पण मी फसले गेले एवढं मान्य करते. आता एवढा कठोर शाप देऊ नका, मला काहीतरी शाप द्या. ऐकोनी तिचे दीनवचन कृपेने कळवला पूर्ण. म्हणे लागेल श्रीराम चरण तै तुझा अण उद्धरसी. घाबरू नकोस, तुझं चुकलं तसं माझंही चुकलं. षड विकारापैकी एका विकाराने तुला त्रास दिला, ते म्हणजे काम. आणि दुसरा विकार आहे तो क्रोध, त्यांनी मला आवडलं. त्या विकाराचा माझ्यावर पगडा पडला. माझी जर तपस सामर्थ्य होतं, मनात त्याचा हेतू असा आहे, माझं तपस सामर्थ्य होतं, माझा माझ्यावर कंट्रोल पाहिजे होता. मी तुला एकदम दगड हो म्हणून शाप दिला. म्हणजे तुला कामाने आकलन केलं आणि मला क्रोधाने आकलन केलं. वाईट वाटलं त्याला. ऐकोनी दीनवचन शब्द कसे आलेत बघा. कृपेने कळवळला पूर्ण. त्याला असं वाटलं, शाप तर दिला, दगड तर झाली, पण असा शाप द्यावा की जन्मजन्मीचा तिचा उद्धार व्हावा. आणि म्हणून कुशाप असा दिला की दगड जरी झालीस तरी तुला रामचरण होऊन तू पावन होतीस. काय शेवटी बघा, हा दगड होणं सुद्धा आशीर्वादच झाला. काय गंमत आहे बघा, तिच्यावर कृपाच झाली. ती जववरी भेटती रामचरण तववरी करावे रामस्मरण. रामनामा परते दान प्रायश्चित्ताना सेना. श्रीराम राम 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 राम. जीवनामध्ये राम रामापेक्षा दुसरं प्रायश्चित्त नाही. म्हणून आपण अगोदर नंतर भजन करतो बरं का. मोठं गोड भजन करतो. जीवन आहे, माणूस आहे, तुम्ही काय मी काय, कुठे नाही कुठेतरी चुकत असतो. हे कळलं का? याच्यातला अर्थ नीट लक्षात घ्या. काही वेळेला जाणून चुका घडतात आणि काही वेळेला नेणतेपणाने चुका घडतात, पण चुका घडतात. ज्याची चूक घडली नाही तो माणूसच नाही. देव चुकतात तर माणसांचं काय सांगावं बाबा. चुकीचं स्वरूप भिन्न असेल पण चुकत नाही असं कोणी म्हणू नये. छातीला हात ठेवून सांगू नये मी चुकलो नाही, इथेच चुकलास. बोलणं कळलं? पुढे जर छातीला हात सांगून टाकेन, महाराज मी चुकलो नाही, दम दर, अजून पुढचं आयुष्य जायचंय. आता नाही चुकलास तर उद्या चुकशील, गप्प बस. मिजास मारू नकोस कोणी. म्हणून इथे कोणीही मिजास मारू नये. म्हणून रामनामाच्या वृत्ती जळती पातकांच्या पंक्ती शिळारूप
रूपे तुझे लोपेल मती, तरी श्रीराम चित्ती न विसंबे. एकच लक्षात ठेव. म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये काही उलट सुलट प्रसंग आला, मंगल कार्य असेल तर रामाला विसरू नका, आणि जीवनामध्ये उलट सुलट जरी घडलं तरी रामाला विसरू नका. आपल्या हरिपाठ लक्षात आहे का? अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरितया सांभाळी अंतर्बाह्य, संत सज्जनानी खेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. काय म्हणा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. काय काय सांगतायत? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अरे पुण्याचा विचार करू नको, आहे ते पाप नष्ट होऊन जाईल, आणि इतकं पुण्य तुझ्या पदरात पडेल की तुलाच कळणार नाही की किती पुण्य माझ्या पदरात पडलं. ऋषी पाठ मोरा झाला तव अहिल्या आतळीशळा, आश्रम पावला अवकळा, प्राणी तात्काळ पळाले. सर्वांतरात्मा भोगता एक, ऐसा जाणता जो मी देख, त्यामध्ये इंद्रिय संभोगाचे दुःख, ज्ञानेसी विवेक गिळला क्रोधे. बघा ऐका आता, हे ऐकण्यात इंद्रा सता इल्लेसी अनुद्वेगे त्यागुन त्यासी, मी का तपासी न वचेजी, सर्वांतरात्मा भोगता एक. काय आता याचं चक्र चालू झालं गौतमाचं. सर्व अंतरात्मा भोगता जर एक परमात्मा आहे, सामान्य माणसाची गोष्ट सोडून दे, एखादा खुनी सोडून दे, हत्यारा सोडून दे, पण एवढ्या वर्ष तपश्चर्या करून मला एवढं सहन करता आलं नाही, एवढं सहन करण्याची माझ्या ताकद नाही. माफ करा, मला क्षमा मागून बोलतो. सध्याच्या काळामध्ये सुद्धा असं घडतं. एखाद्या मुलीचा कुठेतरी पाय घसरतो, आणि घसरल्यानंतर काही वेळेला न सांगितलेलं बरं, पण एखादी चांगली असेल तर ती मालकाला सांगते, असं असं माझ्या हातून, मी लहान होते, मला काही कळलं नाही. मग मोठ्या मनाचा उद्धार असेल ना, तर तो म्हणतो जाऊ दे ते सोडून, तू सांगितलंस ना त्याच्याच तुझा उद्धार झाला. आता हा एक भाग विसरून बाजूला ठेवतो. इथे याला दुःख काय वाटलं की मी एवढा आत्मज्ञानी असून मला कळायला पाहिजे सर्वांच्या अंतरात्मा जर एकच आहे, तर इंद्राचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. भोग घडला तो आत्मरती घडला, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये विकल्प यायचं कारण काय? तत्वज्ञान मला कळतं की जे जे रूप आहे ते माझ्या प्रभूच आहे, प्रभूच आहे. असं कळलं असताना माझ्या हातून का घडलं? माझी स्त्री माझे घर हे कामक्रोधाचे मंदिर, येथे ठकले थोर थोर मदई साचार नाडिले क्रोधे. काय आलं? विषय कसा आला बघा पुढे. मगाची आता जे उच्चार केला त्याचं विवरण खाली आलं. माझंही तसंच घडलं. एवढा मी आत्मज्ञानी असून माझी बायको, माझं घर, माझं 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 माझं, त्यामुळे मला हे नाडलं. माझी स्त्री हा जो अभिमान, हे सकळ दुःखाचे भाजन. मज गौतमाच्या तपाची ख्याती, ऋषीवर श्रेष्ठ मानिती. ते मी स्त्रीलोभानुवृत्ती, क्रोधे निश्चित. क्रोध केवळ महामांग, जीवे मारिले वैराग्य. सकळ योग होय भंग, क्रोध सर्वांगा पवित्र. मातंग विटाळ जळे निवृत्ती, क्रोधाची चित्तामध्ये वस्ती. अरे हा कसा आहे? महामांग आहे, त्याच्यामुळे माझी वृत्ती नष्ट झाली. क्रोधाईसा वैरी. लक्षात ठेवा, काम जसा वैरी आहे तसा क्रोध ही वैरी आहे. म्हणून जरा बेता बेतानी एक सांगतो आणि पुढे जातो. संसारात राग असावा पण क्रोध नसावा. पुन्हा कळलं का माझं? राग जरूर असावा पण क्रोध नसावा. तुम्ही म्हणाल रागात आणि क्रोधात फरक काय? ज्याच्यामध्ये प्रेम असते, आपुलकी असते आणि कळकळ असते तो राग, आणि ज्याच्यामध्ये विकार असतो तो क्रोध. द्वेष, मत्सर, अहंकार, क्रोध. बसू की नाही अभ्यासाला?
त्या रागापोटी आई एक तडाखा मारते. याला क्रोध म्हणायचा नसतो, याला राग म्हणायचा. मग त्याला एकदा तडाखा बिडा त्याला अभ्यासाला बसवते, मग आतमध्ये जाते, जरा चटकन त्याला आवडणारी भजी बिजी करते. अभ्यास करता करता खा. रडू नको. काय झालं, एवढं काय जोराने मारलं का? तुझा बाप जेवढा मला मारतो तेवढं जोरात नाही मारलं तुला. आता नक्की कळलं ना? आता बाप मारतो तिला, तो सुद्धा काही क्रोध नसतो, तोही त्याचा राग असतो. ते म्हणाल महाराज तुम्ही पूर्तता करताय. आता राहायचंय ना त्यांच्याजवळ, का इथून जाऊन सोडचिठ्ठी द्यायची नाही ना? मग थोडीशी त्यांच्या मारण्याची पूर्तता केली. इथे मारणारे कोणीच नसतील हे गृहीत धरून बोलतो. अवघड असतो. सध्या सुशिक्षित सोडत नाहीत बायकाला मारायला. असा तरी हात करतील, असा तरी करतील. भले भले भले. मी काही काही वेळेला विचारतो, खरंच मारलं नाही का? ते म्हणले चुकून एकदा. म्हणजे नाही असं काही नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, महाराज तुमचं काय? एकनाथी भागवत माझ्या समोर आहे आणि बायकोही समोर. असा कधी प्रसंग आला नाही की असा तडाखा. शब्दाचा एखाद्या वेळेला जातो. काय आता ते माझ्यावर सुद्धा मोठा अस्त्र आहे. काय तो चुकून केव्हा तरी, पण तो सुद्धा चुकून वागून. असं काही हो, तुम्हाला बायको जर नीट वागवता आली नाही तर काय नीट वागवता येतो? जाऊ दे, आता हा विषय पुन्हा सांगेन ना. हे सुद्धा कळलं पाहिजे हो, नाही का? अहो, जी आपला आई बाप सोडून तुमच्या मागे येते तिला खरंच प्रेम दिलं पाहिजे. एवढं जर नाही कळलं तर काही उपयोग आहे का? ती शेजारची काकू बघ, जा मग तिकडे. आणि हो इंद्र, आणि मग पुन्हा काय होईल? आमच्या घरातला गौतम काय करील? विनोदाचा भाग सोडून द्या, पण अशीच परिस्थिती आहे. जरा कंट्रोल मध्ये. काय कशा करता सांगितलं? गौतमे बैसोनी निर्विकारी अगाध निष्ठेने आदरी काम क्रोधाची नुरेवरी त्या तपाची थोरी थोरवी. मग पुन्हा तप करायला सुरुवात केलं. व्यर्थ गेलं म्हटले आपलं तप. आपण सगळा वेदांत सांगतो, सर्व ब्रह्म आहे, सगळं अमक आहे, सगळं असं आहे, पण आपलं हे तपशिरा फुकट गेली. ब्रह्मशाप अति दारुण, इंद्राचे झडले भूषण, भगे बिंबली संपूर्ण देह लक्षणा उधारा, परदारा निरक्षण भंगांकित झाले नयन. पुष्कळ यादी आता तेवढी वाचत नाही. इंद्र पावला उपाती इंद्र भगांती आला पूर्ण ते भगे होतील लोचन, ते पासोनी सहस्त्र नयन इंद्राभिधान. इंद्र पावला गौतमे अनुताप पण केले क्रोधाचे निर्दळन, देवी प्रार्थिता जाण कृपेने संपूर्ण कवळल. मग काय झालं? इंद्राणी प्रार्थना केली. मग मिळून या देव ऋषी अवघे आले गौतमापाशी. उद्धार करावं इंद्रासी समस्त त्यासी प्रार्थिले. किती विचित्र असं झाला बघा. सर्व अंगावर भोगस्थान निर्माण केली इंद्राच्या. सगळे ऋषी प्रार्थना आले की घडलं त्याच्या हातून चूक, आता त्याला क्षमा करा. मग तिथे त्यांनी काय शाप दिला की जिथे जिथे भग पडलेली आहेत तिथे तिथे नयन निर्माण होती आणि तिथे तिथे डोळे आले. आणि त्या दिवसापासून इंद्राला काय म्हणू लागले? सहस्त्र नयन. मग मिळून देव ऋषी गौतमी अनुतापे आपण केले क्रोधाचे निर्दळन, देवी प्रार्थता जाण कृपेने संपूर्ण कवळला. इंद्र पावला उपाती म्हणजे पश्चाताप झाला त्याच्या पूर्वीच्या परिसीमंती अतिशय करणी स्वये वरदोक्ती वदता झाला. इंद्रभंगला झाला पूर्ण ती भगे होतील लोचन, तै पासोनी सहस्त्र नयन इंद्राभिवादन पावला. इंद्रला पाला होता मयूरवेशे, पुष्यापायिकताची डोळेसे, सर्वांगी उभारोनी पिसे, अति उल्हासे नाचतू. मोराचा वेश घेतला होता म्हणून त्या मोराच्या अंगावर डोळे, सुंदर जे डोळे निर्माण झाले, तो लपून बसला होता.
कोणाचा वेश घेऊन? एका मोराचा वेश घेऊन. आणि हा उशाप दिल्याबरोबर असा पिसारा उघडला आणि तो नाचू लागला आणि तिथे सुंदर सुंदर डोळे निर्माण झाले आणि म्हणून तो मोर अतिशय सुंदर दिसतो. ते इंद्रपणाची कुण मयुरे आभासे संपूर्ण त्यासी नवे वृषण मयुरे स्त्री रमणासे ना. थोडस बघा, वृषण नसल्या कारणाने भोगस्थान इंद्राला ती गळून पडली म्हणून सांगितलं. म्हणून तसं तुमच्या मोरालाही नाही, म्हणून त्याला प्रत्यक्ष संग नाही, तो दृष्टीतून लांडोरीशी संग करतो. प्रत्यक्ष कसा आहे असं इथे लिहिलेलं. ते इंद्रपणाची कुण मयुराभासे संपूर्ण त्यासी नवे वृषण मयुरी स्त्री रमणासे ना. मयोर आनंदे नृत्य करी वीरस्त्रवे नेत्राद्वारी ते झलिती मयोरी देण्याची उदरी गर्म दिसे. गजदेही नाही देणे तो झाला विलक्षण त्यासी दिजले इंद्रवर्षण देणे मस्तक पूर्ण धरियले या लागी गजाचे देही अद्याप लिंग वृषण नाही ते शोभती मस्तकाच्या ठाई कुंभे पुष्कळाचा. याची कथा वाढवत इंद्रिय अहिल्याख्यान ऋषीने सांगितले पूर्ण. आता अहिल्याचे पाषाणपण करी उद्धरण श्रीराम ऐकोनी सद्गुरूचे वचन. जरा थोडस 5 मिनिटं इकडे ते एवढा अहिल्याख्यान संपलं. ऐकोने सद्गुरूचे वचन वेगी उठले रघुनंदन करावया अहिल्य उद्धरण आश्रमापण प्रवेशला. अहिल्याचा उद्धार करण्याकरता राम निघाले. मस्तकी आश्रमी करिता परिभ्रमण अवचटे लागला रामचरण झाले अहिल्याचे उद्धरण साष्टांगन म्हणते. मस्तकी दृढ धरिले चरण आनंदाश्रू चालिले पूर्ण झाले श्रीराम चरण क्षाळन प्रेमे संपूर्ण आईलेसी म्हणे जय जा श्रीरामचंद्रा शिळा तारिली पादमुद्रा तुझे चरण जगदुद्धारा भवसागरा सुखे हेतू. जरी झाली दुराचारी तो जई भरे अनुताप भरी राम जपे निज निवारी तो साधू संसारी. राम नाम परम जप राम नाम परम तप नाम निवारी पुण्य पाप नाम निर्विकल्प समाधी नामी नाही अन्याय अन्याध्याय नामी सर्वदा स्वाध्याय नाम प्रत्यक्ष ब्रह्म पाहो अभाग्या भाऊ बिना. काय घडले तिच्यातून? रामनामाचा जप घडला, सगळं पाप धुवून गेलं. कितीही दुराचारी असू दे चाल केला असे मोकळा आणि बोल विठ्ठल वेळोवेळा. चल विठ्ठल नाम कर, प्रभूचं नामस्मरण कर, तुझं पाप धुवून जाईल. गौतमाचा निज शाप तुम झाला अमृत रूप माझे जाऊन पुण्य पाप राम स्वरूप पावले. ती काय म्हणाली? माझं पाप गेलं नाही, पुण्य सुद्धा गेलं. पुण्याची गणना गौतम माझा निज भ्रतारू गौतम माझा निज सद्गुरू. माझा सद्गुरू कोण आहे? गौतम माझा निज सद्गुरू आहे. कारण का? त्याने जर शाप दिला नसता तर मला हे रामाचे चरण मिळाले नसते. श्रीराम देवोनी भेटी तोहीची सोडिली कामक्रोध निर्वळ गौतम अहिल्या श्रीरामे नित्य निष्काम तोहीची वृत्ती सहजसम राम पर ब्रह्म पावली. गौतमले ऐसी अहिल्या करता स्तुती गौतम कळले ज्ञानशक्ती देणे येऊन्या शीघ्रगती स्वये रघुपती तुझ्याला. इथे घडलेली कथा मला ज्ञानदृष्टीने कळली. तोही तिथे आला आणि रामाची पूजा केली. काम क्रोध निर्दाळी गौतम, तिथला काम संपला आणि क्रोध संपला. अहिल्या श्रीराम नित्य निष्काम तोहीची वृत्ती सहजे सम. श्रीरामदेवनी भेटी तोहीची आसोळी लिंग गाठी सच्चिदानंदे आली पुष्टी दोघा समदृष्टी समत्वे तोहीचे कधी क्रमणेन. अशी कथा घडल्यानंतर म्हणतात जे कथा परमार्थ ज्ञान गर्भ ते कथा जगदंबा निववी ज्ञानी निवती परमार्थ. अशी अहिल्याचा उद्धार झाला. आमची वृत्ती सुद्धा दगडासारखीच आहे बरं का, दगडासारखी वृत्ती आहे. पण या वृत्तीला या रामायणाच्या माध्यमातून रामजपातून आणि त्याचे चरण लागावेत आणि आमच्याही जीवनाचा उद्धार व्हावा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। कुंडलिकावरदे हरिविठ्ठल। उद्याचं प्रवचन नेहमीच्या ठिकाणी होईल 12, 13, 14 आणि 15, 16, 17, 18 इथे होईल। माझा ज्ञानेश्वर ही कॅसेट आहे। भावे गावे गीत कैवल्याचा राजा ज्ञानोबा माझा, भावांजली आपुला तो एक देव करून घ्यावा।